इचलकरंजीतील महेश कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून फिल्टर हाऊसमधील पाणी नाल्याद्वारे सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहत आहे की परिसरातील अनेक घरांच्या भिंती ओलाव्यामुळे कमजोर झाल्या आहेत. काही घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत. एका बाजूला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागत असताना दुसऱ्या बाजूला लाखो लिटर फिल्टर केलेलं पाणी वाया जात असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. उपमहापौर अनिल डाळ्या हे याच प्रभागातले असून त्यांच्याकडं नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. त्यांनी येत्या 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या समस्येमुळे त्रस्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत असून घरात घुसणाऱ्या पाण्यापासून आम्हाला मुक्तता कधी मिळणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत.